जय भीम. नवबुद्ध मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की आपण सरासरी जास्त लाईव्ह असे व्हिडिओ सरासरी जास्त काढत नाही. एखाद दोन काढला कोणत्या रीलवर बसतोच. पण आता समजले की पैसा कमवायचं चांगल्यात चांगलं बी प्लॅटफॉर्म म्हणलं तर हा ऑनलाईन आय डी आहे. समजा तर कसं यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम जे काय असेल ते असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत. त्याच्यावर माणसाला घर बसल्या आपल्या दिमाखाने, आपल्या स्वतःच्या हिमतीने, आपल्या बोलण्याने माणूस काहीतरी कमवू शकतो. आणि तसं आपणच नाही, असे बरे लोक आहे, खूप बरे लोक आहे की ते लाजता यार व्हिडिओ काढाय, चार चौघात व्हिडिओ काढायला लाजतायत. मान्य आहे, मी पण लाजतोय, असं नाही आहे. पण लाजून नेमकं भेटणार काय? मला फक्त दोनच शब्द सांगा. लाजून तुम्ही गुपचीप घरी येऊन बसणार आहे. आणि जर का तिथं चार चौघात तुम्ही काही बडबडत राहिले, काय बोलले, तर उद्या परवा सकाळी उठल्यावर तुमचा व्हिडिओ तुम्हीच बघणार आहेत आणि विचार पण नाहीत करणार आहेत की आईला मी काय बोललो होतो, मी मनात ध्यानात बी नव्हतं ना आज सकाळी पाहिलं तर फुल पब्लिक निस्ती बोलते यार तू व्हायरल झाला, तो व्हिडिओ व्हायरल झाला. तर माझं बी तेच म्हणणं आहे, काढा तुम्ही फोन, घ्या उचला, काय येऊ काही घेणदेण नाही, येऊ का नाही मला काही येत नाही, मी बी हे असं बडबडतोय, काही घेणदेण नाही. झालं तर झालं एखादं व्हायरल, काय करतो. आजकाल कोण कुठं जाते आईला तो फरच्या वाजवणारा, दिल काय घर जला आहे तेरा, हा तो झाला, तो डॉली चायवाला झाला. असे भरपूर उदाहरण तुम्हाला दाखवतोय मी. 101 नाही 1 करोड एक असे उदाहरण आहेत की ते लई स्ट्रगल करून वरती गेले. तर आपण काय म्हणतो, काय म्हणतो आपण की नाही नाही भेंचो 4 दिवसात आपल्याला मोठं व्हायचे, लवडा लसून व्हायचे. शक्य नाही रे बाबा, शक्यच नाही. गौतम बुद्धानं आईला 6 वर्ष इथं याचा त्याग केला, काय म्हणून केला? हे बाकीचे बाबा लोक हे 4-4, 5-5 महिन्यात घुस. अरे मोठं व्हायचंय ना, तर मग ते मोठं होण्यासाठी आपल्या विचार पण मोठा पाहिजे आणि आपल्यात क्षमता पण मोठीच पाहिजे. सांगत तात्पर्य एवढंच आहे, तुम्हाला 5व्या मजल्यावर जायचंय, तुम्हाला पहिलीच पायरी चढणंच भाग आहे. तुम्ही डायरेक्ट उडून 5व्या मजल्याच्या पायरीवर जाऊ शकत नाहीत. आणि अतुल भिशे बोलतोय, रिअल बोलतोय. जय भीम, नमो बुद्धाय.